मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्त्री आणि पुरुष एक विशिष्ट वय झाल्यानंतर विवाह करण्यासाठी समोर येतात. पण सद्यस्थितीमध्ये विवाहाबाबतचे विचार यात मोठा बदल किंवा तफावत आपल्याला पाहायला मिळते. लग्न न करताही स्त्रियांचं, महिलांचं, युवतींचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढत चाललं आणि याची कारणं किंवा मानसशास्त्रीय कारणं काय, तर याविषयी आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, महिलांवरती जबाबदारी सर्वात जास्त जी असते तर ती असते नाते जपण्याची. आणि मुलींच्या किंवा युवतींच्या मनामध्ये असतं सद्यस्थितीमध्ये नाते कशी जपायची याचं दडपण युवतींवरती येतं आहे, महिलांवरती येतं आहे आणि त्यामुळे लग्न न करण्याचं जो विचार आहे तर ती महिला करते आहे, युवती करते आहे. त्यासोबतच आधी चालत आलेल्या रूढीनुसार, परंपरेनुसार महिलांना किंवा युवतींना ही घरची कामं करावीच लागतात. तर याचंही मोठं दडपण असते, चिंता असते आणि ही चिंता बाजूला करण्यासाठी लग्न न करण्याचा विचार एक महिला करते आहे, युवती करते आहे. मित्रांनो, विवाह झाल्यानंतर एक कुटुंब सांभाळायचं असतं आणि त्यात स्वयंपाकाचा मोठा रोल असतो आणि हा स्वयंपाकाचा रोल जो आहे तर याची मोठी चिंता महिलांमध्ये, युवतींमध्ये असते. त्यामुळे महिला किंवा युवती किंवा स्त्री एक विचार करते की हे कार्य नकोच, यातून मला मुक्तता हवी आहे. मित्रांनो, कुटुंबाची जी काळजी आहे तर ती पण सांभाळण्याची एक भूमिका स्त्रीला वठवावी लागते आणि बरेचदा याच्यामुळे चिंता निर्माण होते, दडपण येतं, मानसिक त्राससुद्धा होतो. तर हे टाळण्यासाठी सुद्धा एक स्त्री, महिला, युवती लग्न न करण्याचा विचार करते आहे. मित्रांनो, लग्न झाल्यानंतर कुटुंबासाठी बराच वेळ द्यावा लागतो. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि याची पण चिंता सतावत असते की स्वतःसाठी वेळ भेटला पाहिजे. मित्रांनो, ही एक चिंतेची बाब आहे आणि यामुळे एक स्त्री विचार करते की लग्न न केलेलंच बरं. मित्रांनो, लग्न केल्यामुळे करिअरवर विशेष लक्ष देता येत नाही आणि हाही विचार असतो की लोक काय म्हणतील. पण एक स्त्री, महिला हा विचार करते की स्वतःकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आपल्या करिअरला वेळ मिळाला पाहिजे आणि याच अनुषंगाने एक स्त्री जी आहे तर ती विचार करते की आता मला लग्न करायचं नाही. मित्रांनो, एकटे राहण्यामध्ये बऱ्याच अडचणी जरी येत असल्या तरी बऱ्याच ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी चं टेन्शन, चिंता सतावते आहे. मूल झाल्यानंतर एक आनंद मिळणार नाही. स्वतः त्या कुटुंबामध्ये पूर्णतः इन्व्हॉल्व होऊन काम करावं लागेल. स्वतःकडे लक्षच द्यायला वेळ मिळणार नाही किंवा स्वतःला स्वावलंबी होता येणार नाही आणि स्वतःचं जीवन, मनासारखं जीवन हे जगता येणार नाही. तर या पद्धतीने एक स्त्री विचार करते आहे आणि यामुळेच स्त्री, युवती किंवा महिला हाच विचार करते की एकटं राहून जीवनाचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि लग्न न करताही आपण असं जर जीवन जगलो तर नक्कीच आपण चांगला आनंद हा घेऊ शकतो. मित्रांनो, अशी ही मानसशास्त्रीय कारणे आहेत, मानसिक कारणे आहेत, ज्यामुळे एक युवती, स्त्री किंवा महिला हा विचार करते की लग्न न केलेलंच बरं आणि हा विचार बऱ्याच स्त्रियांमध्ये वाढतो आहे. याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण जीवनाला किंवा या विचारांना जाणणं शिकलो पाहिजे. हे विचार, ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.